नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा प्रवास आहे ठाण्यापासून रायगडपर्यंत. रस्ता, ट्रेक, इतिहास, अनुभव आणि शेवटी भक्तीचा एक अविस्मरणीय क्षण. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. आमचा प्रवास सुरू होतो ठाणे येथून ते महाडपर्यंत आणि महाडवरून रायगडापर्यंत. तर ठाणे ते रायगड कमीत कमी 180 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि महाडवरून रायगड 27 ते 26 किलोमीटरचं एकंदरीत अंतर आहे. महाडला आपण विश्रांती घेतलेली आहे आणि तेथून नाश्ता आणि चहा घेऊन पुढे आपण आपला प्रवास रायगडाच्या दिशेने चालू केला आहे. ठाणे ते पनवेल आणि पनवेल ते पोलादपूर आणि निसर्गरम्य घाटातून आम्ही पोहोचलो महाडमध्ये आणि महाडवरून पुढे आम्ही रायगडाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला. रस्त्यात डोंगर, धुके, हिरवळ आणि मनात एकच विचार, आज आपण इतिहासाच्या पावलांवर चालणार आहोत. या प्रवासामध्ये आपण आपल्यासोबत टाटा अल्ट्रॉज ही गाडी घेतली आहे. तसेच या गाडीने अतिशय उत्तम असा मायलेज आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. मी तो एकंदरीत खर्च किती CNGला लागला आणि मायलेज डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग पुढे आपला प्रवास चालू ठेवूया. जसजसे रायगड जवळ येतो तसतसं मनात उत्साह वाढतो आणि दूरवर दिसतो तो अभिमानाचा किल्ला रायगड. स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा मानबिंदू, इतिहास, शौर्य आणि अभिमान यांचे प्रतीक म्हणजे रायगड किल्ला. आम्ही ट्रेक सुरू केला चित्त दरवाजा मार्गे. हा मार्ग थोडा कठीण पण तितकाच रोमांचक आहे. दगडी पायऱ्या, दोन्ही बाजूला खोल दऱ्या आणि वर नजर गेली की रायगडाचं भव्य रूप. प्रत्येक पायरीवर जणू इतिहास आपल्याशी बोलतोय. इथेच मावळे चालले असतील हा विचारच अंगावर काटा आणतो. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी राजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविले. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. याचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षांपूर्वी त्याच गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंददीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावडीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. याच दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधिले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तनस, राशीवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. देवगिरीच्याहून दशगुणी 1.5 गाव उंच प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरवयास जागा नाही. हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तख्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच
राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणी बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिर्के 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळणकर नावाच्या इंजिनियरचे हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होडी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. इथून पुढे आम्ही आमचा प्रवास टकमक टोकाच्या दिशेने चालू केला. बाजारपेठेचा समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूचा कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते. आधीपासूनच शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. किल्ल्यावर पोचल्यावर सगळ्यात आधी जाणवते ते शांततेचे वजन. इथे फिरताना पाहतो राजवाड्याचे अवशेष, बाजारपेठेच्या खुणा, पाण्याची टाकी आणि तो राजेशाही दरबार. इथे उभं राहिलं की डोळ्यासमोर इतिहास जिवंत होतो. राज्यकारभार, युद्धनीती आणि स्वराज्याचं स्वप्न. इथून दिसणारा नजारा, खाली खोल दऱ्या, वर आकाश आणि मध्ये आपण इतिहासाच्या साक्षीने उभे. इथे उभं राहून क्षणभर तरी आजचं सगळं विसरायला होतं. इथून पुढे आपण आपला प्रवास किल्ल्याच्या बाजारपेठेकडे वाढवला. नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो होडीचा माळ. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेचा 2 रांगांत प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसे आहे. रायगड किल्ल्याच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावणारे अभियंते हिरोजी इंदुलकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्देशानुसार हिरोजी इंदुलकर यांनी किल्ल्याच्या संरचना, सुरक्षा व्यवस्था आणि इतर बांधकामांची आखणी आणि देखरेख केली. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे रायगड किल्ला एक अभेद्य आणि मजबूत किल्ला बनला. बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीचे भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. आणि मग येतो सगळ्यात भावनिक क्षण, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. इथे शब्द कमी पडतात, फक्त डोळे ओलावतात आणि मग नकळत वागतं. जय भवानी, जय शिवाजी हा जयघोष इथे आपोआप बाहेर येतो. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचे निधन याच किल्ल्यावर झाले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ येथे समाधी बांधली गेली. जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आणि तसेच महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण आपला प्रवास पुढे चालू ठेवला.
पुढे आपण रायगडाच्या नगारखान्याच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. किल्ल्यावर फिरताना आपल्याला गाईड म्हणजेच मार्गदर्शक जे आपल्याला किल्ल्याची इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न करतात ते भेटतात. हे गाईड आपल्याला आपल्या महाराजांविषयीचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न उत्तमरित्या करतात. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. गडाच्या राजसदरेकडे आणि राजतख्ताच्या चौथऱ्याच्या समोर कमानयुक्त दुमजली नगारखाना दिसतो. नगारखान्याच्या दर्शनी छप्प्यावरून कमळाकृती आणि हत्तीला जखडून असलेल्या सिंहाची शिल्पे कोरली आहेत. दरवाजाच्या चौकटीच्या वरील बाजूस चौकटीचे नक्षीकाम आहे. नगारखान्याच्या वरच्या बाजूस विटाच्या बांधकामाचे अवशेष दिसतात. तसेच आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. हिरोजी इंदुलकर यांनी रायगड किल्ल्याची रचना अत्यंत कुशलतेने केली. किल्ल्याच्या विविध भागांची आखणी त्यांनी केली. किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी विशेष प्रकारचे दरवाजे, बुरुज आणि इतर संरचना बांधणी केली. किल्ल्यातील पाण्याच्या टाक्या आणि तलावांचे नियोजन करून पाणी व्यवस्थापनाची उत्तम सोय केली. हिरोजी इंदुलकर यांनी राजवाडा, महल आणि इतर महत्त्वाच्या इमारतींचे रचना आणि बांधकाम केले. राजवाड्याच्या मागील बाजूस पश्चिम दिशेस 6 वास्तूंचे संकुल दिसते. त्यास राणी वसा म्हणून ओळखले जाते. या 6 वास्तूंपैकी 4 महाल आतून जोडलेले आहेत तर 2 पूर्णपणे विलग आहेत. महालांमध्ये उंच दगडी ज्योती आणि शौचालये आहेत. राणी वसाच्या समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राज्यभवन. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे बरेच आहेत. त्यामध्ये पाचाडचा जिजाबाईचा वाडा, खुबलडा बुरुज, नाना दरवाजा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेना दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिरकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक, हिरकणी टोक, वाघ्या कुत्र्याची समाधी असे बरेच इतिहासातील अनेक ठिकाणे आपल्याला रायगड किल्ल्यावर पाहण्यास मिळतील. रायगड किल्ल्यावर अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत जी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहेत. ही ठिकाणे रायगड किल्ल्याच्या श्रीमंती आणि शिवाजी महाराजांच्या कार्याची साक्ष देतात. रायगडाचे हे भव्य रूप पाहून आपण आपला परतीचा प्रवास पुन्हा चालू केला. गडावरून खाली येताना आपण रोपवे निवडला. ट्रेक करून शरीर थकलं होतं म्हणून उतरताना आम्ही रोपवे निवडला. रोपवेचे तिकीट साधारणतः 250 रुपये आहे. वरून खाली येताना रायगडाचं भव्य रूप पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणि मनात एकच विचार,
पुन्हा येईन. मित्रांनो, रायगड हा फक्त ट्रिप नाही, तो एक अनुभव आहे, तो एक अभिमान आहे, तो आपली ओळख आहे. तर अतिशय उत्तमरित्या आमचा रायगडचा ट्रिप पूर्ण झाला आणि सूर्यास्तासह अतिशय सौंदर्य आपणास रोपवेच्या साहाय्याने बघण्यास येथे मिळते. रायगड किल्ला मुंबईपासून अंदाजे 140 किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी महाड शहर हा प्रमुख मार्ग आहे, जो रायगडाच्या पायथ्याशी स्थित आहे. रायगड किल्ल्याचे स्थान त्याच्या सामरिक, ऐतिहासिक आणि प्राकृतिक महत्त्वामुळे अत्यंत विशेष आहे. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निवड स्वतःच्या राजधानीसाठी केल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले. सार्वजनिक वाहतुकीने तुम्ही किल्ल्यावर पोहोचू शकता. तुम्ही मुंबई आणि पुणे येथून उपलब्ध असलेल्या एक्सप्रेस गाड्या आणि महाराष्ट्र राज्य परिवहन एस.टी बसने महाडला पोहोचू शकता. महाड बसस्थानकावरून एक एस.टी बस उपलब्ध आहे, जी थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाते. अन्यथा निजामपूर गावात जाणारी कोणतीही एस.टी तुम्ही पकडू शकता आणि पायथ्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचाड नाक्यावर उतरू शकता. तसेच महाड स्थानकापासून तुम्हाला 6 सीटर ऑटो आहे, ज्याद्वारे तुम्ही थेट पाचाड गावापर्यंत जाऊ शकता, ज्यासाठी सुमारे 50 रुपये शुल्क आकारला जातो. महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या साथीदारांसह स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. शिवकालीन खरं वैभव म्हणजे महाराजांनी उभारलेले गड किल्ले. हे गड किल्ले आजही सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात अभेद्यपणे उभे आहेत. पुढचा दिवस सुरू झाला आणि आम्ही निघालो समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनासाठी. इथे पाहायला मिळतात रामदास स्वामींच्या पादुका. खूप शांत, खूप पवित्र आणि खूप ऊर्जा देणारे ठिकाण. इथे बसून मन अगदी स्थिर होतं आणि जाणवतं इतिहास आणि अध्यात्म दोन्ही हातात हात घालून चाललेत.
दर्शनानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. पुन्हा महाड आणि मग ठाण्याकडे. शरीर थकलं होतं, पण मन भरलेलं होतं. आठवणी, फोटो आणि एक वेगळाच अभिमान. मित्रांनो, रायगड हा फक्त ट्रिप नाही, तो एक अनुभव आहे, तो एक अभिमान आहे, तो आपली ओळख आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नव्या प्रवासात. जय भवानी, जय शिवाजी.